8 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन केलं होतं। यावेळी प्रशासनाकडून प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 14 दिवसाचा प्रशासनाला कालावधी देऊन जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले। आज दिनांक 2 ऑगस्ट शुक्रवार रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। जालना जिल्ह्याची पीक विमा कंपनी व कृषी विभाग शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे व लाभापासून वंचित ठेवत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं। शेवटी काही मागण्या प्रशासनाने मान्य केल्या व काही मागण्यासाठी 14 दिवसाचा प्रशासनाला कालावधी देण्यात येऊन जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी पोलीस विभाग, अग्निशामक दल यांच्यासह सर्वच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रशासनाने खालील दिलेला कालावधी अटी मंजूर करून गोदा पात्रातील जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले। यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय संनियंत्रित समितीने झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत देणे, जालना जिल्ह्यातील सन 2013 दुष्काळमध्ये असून खरीप उर्वरित सोयाबीनचा 75% व रब्बी पीक विमा सरसकट देण्यात यावा, खरीप 2023 व रब्बी 2023 चे प्रधानमंत्री पीक विमा योजना पंचनामा अहवाल देणे, अंतिम पीक कापणी प्रयोग अहवाल देणे, विमा प्रतिनिधीने शेतात येऊन केलेल्या स्पॉट पंचनामा लोकेशन फोटो व पंचनामा प्रत देणे, 17 ते 24 नोव्हेंबर 2023 व 17 ते 14 डिसेंबर 2023 सॅटेलाइट उपग्रह फोटो देण्यात यावे। रब्बी हंगाम 2023 मधील पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकरी यांना किती क्षेत्रात भरला होता व विमा कंपनीने नुकसानीपोटी किती रक्कम वाटप केली त्याची यादी देणे, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करणे। वरील अटीची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला 14 दिवसाचा वेळ देऊन या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन स्थगित केले। यावेळी पोलीस प्रशासनासह इतरांचा मोठा तगडा बंदोबस्त होता। जय जवान जय किसान, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, वर म्हणता देत नाही, शेतकरी उपाशी, पीक विमा कंपनी उपाशी, शेतकरी उपाशी, पशव्या पीक विमा कंपनी गुन्हे दाखल, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या